भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 21 दिसंबर 2024 को शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में श्री साई बेताल पदयात्री मंडल के संस्थापक हरिभक्त पारायण श्री दीपक गणपत पाटिल, अध्यक्ष श्री इंद्रपाल गणा पाटिल, उपाध्यक्ष किरण मोहन जोशी, सल्लागार परेश रमेश पाटिल, माजी सचिव सुरेश देव पाटिल, माजी अध्यक्ष जालिंदर पाटिल, खजिनदार विलास गणपत चौधरी, सल्लागार अंकुश रामा भोकरे, सचिव नितिन वासुदेव तरे, महासचिव सचिन शांताराम मड़वी, खजिनदार विजय नारायण जोशी, माजी उपाध्यक्ष कालीराम पाटिल, माजी सह सचिव प्रमोद रघुनाथ भोकरे, खजिनदार सुरेश काशीनाथ महात्रे, किरण रमेश पाटिल, विक्की गोरखनाथ तरे, मनीष शांताराम महात्रे, द्वारकानाथ पाटिल, प्रवीण सीताराम शेलार, जिग्नेश कालीराम पाटिल, रविकांत सोमवार मड़वी, किशोर एकनाथ महात्रे, कुमार देवा दीपक पाटिल तथा श्री साई बेताल पदयात्री मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर काल्हेर सरपंच रविराज पाटिल, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर पाटिल, काल्हेर गांव के उद्योगपति सुजीत तात्या सेठ पाटिल, एडवोकेट समीर पाटिल, उप सरपंच देवेंद्र पाटिल, उद्योगपति सुशांत इताड़कर, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य विनोद मुकादम, माजी सरपंच व विद्यमान सदस्य रेखा मुकादम, माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य भरत जयवंत पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। तो वहीं आए हुए सभी मान्यवर व देनगीदारों का सत्कार श्री साई बेताल पदयात्री मंडल द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। सर्व आणण्यात असते इंद्रपाल गणा पाटील राज आपण सर्व महिला मंडळ सदस्य अध्यक्ष सहित सर्वांनी स्वागत सुस्वागतम। मंडळ काल्हेरचं 13वे वर्ष 2024 मध्ये करायचं आहे आणि गोपीनाथजी महात्रे श्रद्धा आणि सबुरीच्या या मार्गावर पाणी सेवा सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने पाण्याची सुंदर व्यवस्था अष्टविनायक प्रवीण पाटील साई पाणी सेवा आणि सर्वांनी
युवराज पाटील यांच्या आनंद पाशेक, सागर ऋषिकांत खारपाडी पाशेक, जरद पाटील दबड यांना देखील सन्मानित करावं. श्री साई वेताल पदयात्रा मंडळ काल्हेर श्री क्षेत्र शिर्डी 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या काल्हेर गावातून पदयात्रा मंडळ निघाली. योगायोग तारीख 13 आणि वर्ष 13व्या. खरोखरच या तारखेला महत्वही देण्यात आलं आणि वर्ष जेवढी झाली त्यालाही महत्व देण्यात आले. मी साई पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष इंद्रपाल पाटील आणि सेक्रेटरी खजिनदार संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदयात्रा मंडळाचे स्वयंसेवक जवळजवळ 2 ते 3 महिना या पदयात्रा सोहळ्याचा नियोजन करत असताना ही आपली पालखी कशा स्वरूपात निघणार आणि आपले जेवढे साई सेवक आहेत त्यांना सुखरूप दर्शन कसं होणार आणि सुखरूप घरी कसं येणार याचं नियोजन खरोखर 13 वर्ष झाली अतिशय सुंदरपणे नियोजन करतात. मी साई पदयात्रा मंडळांना दरवर्षी नेहमी असं सांगतच असतोय की आपला उपक्रम अतिशय सुंदर आहे. की म्हटलं जाते महाराष्ट्र संतांची भूमी आहे, काल्हेर संतांची भूमी आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या अजून साईबाबा पदयात्रा मंडळाने अजूनही दाखवून दिले आहे की खरोखर काल्हेर ही संतांचीच नगरी आहे. पण आपण हे करत असताना सामाजिक एक कार्यक्रम आपल्या मंडळाच्या हातून की आपण पदयात्रा मंडळ आपण आहोतच, पण आपण या गावात आणि इतर गावातले आपले इथे साई भक्त आहेतच त्यांनाही त्यांच्याही गावात करा, आपल्याही गावात करा की जेणेकरून कोणाला असं दुखापत होणार नाही. की साई पदयात्रा मंडळ हा सामाजिक क्षेत्र राबवून जे जे आपले आजूबाजूची गावं आहेत त्या गावामध्ये जाऊन तुम्ही सामाजिक क्षेत्राचं एक पाऊल उचलावा. जे साईबाबांनी जसं केलेलं आहे तसं आपणही करावा. इथं आम्हाला तुम्ही प्रत्येक वर्षी बोलवताय, मान सन्मान देताय, त्याबद्दल मी पदयात्रा मंडळाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय साईराम. स्वागत आहे, सन्मान करूया. साईमय स्वागत केलं जात आहे. कार्यरत आहे जवळजवळ 70 महिला या समूहामध्ये काम आलेल्या सर्व साई भक्तांचं आणि आजचा हा महाप्रसाद श्री साई वेताल पदयात्रा मंडळाच्या वतीने दिला जात आहे. इकडे बघा. सन्मान केला जात आहे. स्वागत केलं जात आहे अध्यक्ष साहेबांच्या आणि पाटील साहेबांच्या. पुढे गेला पदयात्रेची सेवा कशी करावी, त्याची काळजी कशी करावी, तर त्यांना पोषक आहार म्हणून. जय साई, ओम साई. पदयात्री मंडळ काल्हेर भिवंडी यांच्या माध्यमातून 13व्या वर्षातील हा शिर्डी श्री क्षेत्र काल्हेर श्री क्षेत्र शिर्डी भव्य दिव्य पदयात्री पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आणि आज 21 डिसेंबर 2024 रोजी
ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा साई भंडारा आज काल्हेर नगरीमध्ये श्री साई सेवा वेताळ पदयात्री मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे। खऱ्या अर्थाने बाबांचा जो आशीर्वाद आहे, बाबांची जी सेवा आहे, बाबांची शिकवण आहे, सर्व धर्म समभाव आणि एकात्मतेची शिकवण देणाऱ्या बाबांप्रमाणे या पदयात्री मंडळाच्या वतीने आज हजारो साई भक्त काल्हेर नगरीतील आणि नागरिक या ठिकाणी भोजन करण्यासाठी आलेले आहेत। बाबांनी दिलेला प्रसाद जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रसाद रूपाने खऱ्या अर्थाने जी देणगी मिळते ती खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे। हे सर्व आमचे स्थानिक भूमिपुत्र साई भक्त आहेत। गेली 13 वर्ष सातत्याने सेवा देत आहे। साईबाबांचा आशीर्वाद या सर्व पदयात्री मंडळाची संस्थापक अध्यक्ष असतील, अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना लाभो आणि अशी सेवा या सर्व पदयात्री मंडळाच्या वतीने या सर्व साई भक्तांना मिळो। आज मी नक्की उल्लेख करेन की ठाणे जिल्ह्यातील अन्नदान करणारा हा साई भंडारा इतक्या मोठ्या प्रमाणे 250 किलो तांदूळ संपूर्ण आज दुसरे तांदूळ चढवलेले आहेत। म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल किती साई भक्त या ठिकाणी महाप्रसाद घेऊन गेलेले आहेत। खऱ्या अर्थाने आमचे मित्र दीपक दादा असतील, आमचे अध्यक्ष साहेब असतील आणि सर्व टीम खऱ्या अर्थाने तुमचं मनापासून अभिनंदन करतोय। आणि अशाच प्रकारची सेवा साईबाबांच्या कृपेने आणि आमचे डीजे साहेब यांच्या माध्यमातून मी ऐकलं की पदयात्रेसाठी ड्रायफ्रूट, काजू बदाम पिस्ता देतात आणि पहिली दिवसापासून एक मजबूत बनवण्यासाठी आज ही सेवा दिलेली आहे। सर्वांचं मनापासून हार्दिक आभार करतोय। मला ही सेवा आपण दिली त्याबद्दल या मंडळाचे मनापासून हार्दिक आभार करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय साई स्वागत अध्यक्ष आज साई विता पदयात्री मंडळाच्या वतीने आयोजित या साई भंडारा हा कल्याण नगरीतील साई भक्त समोर स्वागत आणि सन्मान केला जात आहे। साईबाबांचा आशीर्वाद आपल्या नक्कीच परिवार लाभो।